friends, come back to my session. Today we are going to learn a very interesting story. Standard 5th, The Little Red Hen. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण भरपूर पक्षी आणि प्राणी बघितले असतील. आता आपल्याला माहिती आहे की ते बोलतात का नाही, ते मूक प्राणी म्हणून आपण त्यांना संबोधतो. पण त्यांच्यातलं जे संभाषण असतं ते एकमेकांचं समजू शकतात आणि ते संभाषण आज आपण बघायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल ही जी गोष्ट आहे ती. सो लिसन केअरफुली अँड रीड अलाउड विथ मी. ओके, आधी मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे, मग त्याचं स्पष्टीकरण करणार आहे. तर आपण घेऊया द लिटल रेड हॅन. द लिटल रेड हॅन म्हणजे काय की छोटीशी एक लहान कोंबडी असते. त्या कोंबडीची एक सुंदर अशी ही गोष्ट आहे. तर ती आज आपण सुरू करूया. The little red hen lived on a farm with a cat, a dog and a duck. One day, she found a few grains of wheat. आता ती रेड हॅन जी होती तर काय झालं, ती कुठे राहत होती? एका शेतामध्ये राहत होती. आणि एका शेतामध्ये ती राहत होती कोणाकोणासोबत? बघा, एक छोटीशी मांजर दिसते तुम्हाला, एक मांजर, एक कुत्र आणि एक डक, आणि ही एक कोंबडी आहे. तर ह्या सगळ्यांसोबत ती राहत होती. देन वन डे शी फाउंड अ फ्यू ग्रेन्स ऑफ वीट. तर एकदा तिला ग्रेन्स म्हणजे काय की धान्य, वीट म्हणजे काय की गहू, ती गहूची बी सापडली. हे बघा तुम्हाला चित्रात दिसतंय. तर ती गव्हाची जी बी असते म्हणजे ते गहूच म्हणतो आपण, तर ते तिला सापडलं. हे बघा तुम्हाला चित्रात दिसतं आहे. तर अशा प्रकारे ते तिला सापडलं. अँड आफ्टर दॅट हू विल सो द वीट. त्या चौघांचं जे संभाषण असतं ते संभाषण इथं चाललेलं असतं. मग ती म्हणते की हू विल सो द वीट, शी सेड. मग ती काय म्हणते की आता ही जी बी आहे ती कोण पेरेल? मग डक काय म्हणतं? नॉट आय, सेड द डक. नाही, आता मी नाही पेरणार. बाहेर ऊन किती आहे, मी नाही जाणार बाबा. ॲक्च्युली इथं ऊन आहे की नाही ह्याचं इथं स्पष्टीकरण आपल्याला दिलेलं नाही आहे. पण मी तुम्हाला सांगते की असू शकतं तसं की त्यांना भूक लागलेली असते. म्हणजे लिटल हॅन जी असते, रेड हॅन जी असते, ती एका शेतामध्ये आपल्या मित्रांसोबत राहत असते. मित्र म्हणजे काय की एक कॅट, एक डॉग आणि डक असतं. त्यांना भूक लागलेली असते. त्या भुकेच्या शोधामध्ये ते इकडे तिकडे फिरत असतात. आणि अचानक त्यांना एका दिवशी काय झालं की शी फाउंड अ फ्यू ग्रेन्स ऑफ वीट. तिला एक धान्य सापडतं, म्हणजे गव्हाची जी बी असते ती सापडते. आणि नंतर ती सगळ्यांना विचारते की हू विल सॉ द वीट. ती विचारते. मग डक काय म्हणतो? नॉट आय. मग कॅट पण म्हणते नॉट आय. अँड दॅन डॉगसुद्धा म्हणतं नॉट आय, म्हणजे मी नाही. डकसुद्धा नाही म्हणतो, कॅट पण नाही म्हणतो, डॉग पण नाही म्हणतो. देन व्हेरी वेल सॅड द लिटल रेड हॅन, आय विल. सो शी सॉ द वीट. मग ती म्हणते ठीक आहे, तुम्ही काही करू नका, मीच ते वीट जे आहे ते गव्हाची बी आहे ते मी पेरते. देन आफ्टर सम टाईम द वीट ग्रीव टॉल विथ इयर्स फुल ऑफ ग्रेन. हू विल कट द वीट. आणि ह्याच्यानंतर काय झालं, थोड्या दिवसानंतर काय झालं की ते जे वीट आहे, ते गहू आहे, त्याची वाढ होऊ लागली. ते जे गहू आहे तुम्हाला चित्रामध्ये सुद्धा दिसतं आहे. आणि आता मी तुम्हालाही दाखवते की ते गव्हाची वाढ होऊ लागली. एकदम कडक ऊन होतं, पाऊस होता आणि थंडी जरी असली तरीसुद्धा ती जी लिटल रेड हॅन होती तिने ते बी पेरली आणि त्याचं रक्षण केलं आणि त्याला वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले. आणि ते वाढले. आणि वाढल्यानंतर तिने काय सांगितलं की हू विल कट द वीट, आज द लिटल रेड हॅन. मग ती म्हणते की आता जे हे गहू आहे ते कोण कापणार? गहू थोडेसे मोठे झाल्यानंतर, गव्हाचं जे आहे रोप ते मोठं झाल्यानंतर आता त्याला कापावं लागतं. मग ती म्हणते की आता कोण कापणार ते? मग बदक काय म्हणतं, डक काय म्हणतं? नॉट आय. कॅट म्हणते नॉट आय. अँड डॉग ऑल्सो सेड नॉट आय. मी नाही. देन ती काय म्हणते, सगळ्या नकार दिल्यानंतर ती काय म्हणते? देन व्हेरी वेल सेड द लिटल रेड हॅन, आय विल. सो शी कट द वीट. मग काय झालं
की ती त्याला कट करते, स्वतःच कट करते. ह्या सगळ्यांनी नाही म्हटल्यानंतर ती बघा इथं चित्रामध्ये तुम्हाला दिसतंय की एवढे मोठे मोठे झाल्यानंतर मग ती कट करायला निघाली आहे. देन नाव शी सेड हू विल थ्रेश द वीट. आता कापून तर झालेलं आहे तिचं, पण कापल्यानंतर थ्रेशिंग कोण करणार, म्हणजे त्याची मळणी म्हणजे कापणी कोण करणार. बघू आता आपण कोणता मित्र तिला मदत करतोय बरं का, कारण ती शेतामध्ये सगळ्या मित्रांसोबतच राहत असते ना. आता आपण बघूया की तिला कोण मदत करतंय. देन डक सेड द डक नॉट आय. डकने काय बहाणा बनवला, नाही मी नाही करणार, मला पाण्यात पोहायचं आहे, मी तुला मदत करणार नाही आहे कापणीसाठी. देन कॅट सेड नॉट आय. कॅट पण म्हणते, मांजर जी असते ती पण म्हणते मी सुद्धा नाही करणार, मला आराम करायचा आहे. देन डॉग सेड नॉट आय. डॉगसुद्धा तसंच म्हणतो, मला हाडं शोधायची आहेत, मला भूक लागलेली आहे, मी तुझ्यासोबत कापणी नाही करणार. देन व्हेरी वेल देन शी सेड द लिटल रेड hen सेड आय विल. सो शी थ्रेश द वीट. बघा तिने मित्रांसोबत राहूनसुद्धा तिला जेव्हा ते गव्हाचं बी सापडतं ती स्वतःच पेरते, स्वतःच त्याचं रक्षण करते, स्वतःच त्याला मोठं करते. ती सगळ्यांना विचारते पण कोणीच होकार देत नाही. आणि नंतर ते मोठं झाल्यानंतर कापण्याची वेळ येते तेव्हाही तिला सगळेजण नकार देतात, म्हणजे ती स्वतःच कापते. मग आता मळणीची वेळ आली. आता मळणीची वेळ कशी आली, ती कापायचं असतं. कापल्यानंतर ती मळणी म्हणजे त्या गव्हाचं जे रोप असतं त्याच्यातून ते गहू वेगळे करायचे असतात, त्याला थ्रेशिंग म्हणतात. तर थ्रेश करायचं असतं, कापणी करायची असते, मळणी करायची असते. मग त्याच्यासाठी सुद्धा सगळ्यांनी नकार दिला. बघा इथं तुम्हाला चित्रामध्ये दिसतं आहे की मळणी कशी करतात. आता थ्रेशिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण बघूया. बघा इथे बघा हे सगळ्या ज्या लेडीज आहेत त्या बायका आहेत त्या कशा करतायत. त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे सुद्धा केलं जातं, अशा प्रकारे सुद्धा मळणी केली जाते की असं लाकडीमध्ये असं सगळं गुंताळून मग त्याला ठोकलं जातं, आदळलं जातं आणि सगळा कचरा वेगळा होतो आणि गहू जिकडच्या तिकडे राहतात. बरोबर आहे. तर अशा रीतीने ती मळणी जी असते ती मळणी केली जाते. मग त्यालाही सगळ्यांनी नकार दिला की नाही आता आम्ही नाही करणार. देन वेन द वीट वॉज थ्रेश शी सेड. आता ते थ्रेशिंग झाल्यानंतर ती काय म्हणते, हू विल ग्राइंड द वीट. आता याला ग्राइंड कोण करणार, नॉट आय सेड द डक. डकसुद्धा म्हणतो नाही मी नाही करणार. ती काय म्हणते की मला आता गहू दळायला मदत कोण करणार, तू करशील का डक. तर ती नाही म्हणते. मग नंतर कॅट पण म्हणते की नाही नॉट आय, मी नाही करणार, आता माझ्या रात्रीच्या जेवणाची वेळ झालेली आहे, आता मी नाही करत. डॉगसुद्धा म्हणतो नाही आता मी सुद्धा नाही करणार. व्हेरी वेल देन सेड द लिटल रेड hen आय विल. सो शी ग्राउंड द वीट. ठीक आहे मीच स्वतः करते. तर ती अशा रीतीने बघा ग्राइंड करण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या पद्धती आहेत. ही जुनी पद्धत आहे की जुन्या पद्धतीने असे करायचे, ही सुद्धा खूप जुनी पद्धत आहे. ही पद्धत याच्याने गहूसुद्धा दळले जायचं, सगळ्या प्रकारचे जे धान्य असायचे ते सगळे दळले जायचे. आणि पूर्वीच्या काळी मिक्सर वगैरे काहीच नव्हतं, तर अशाच प्रकारे दळलं जायचं. त्याच्याने एक्सरसाइज पण व्हायची आणि गहूही चांगल्या रीतीने दळले जायचे. पण आता ही पद्धत निघालेली आहे की वरती हे झाकण उघडा, त्याच्यामध्ये गहू टाका आणि बरोबर ते बटन सुरू करा. बटन सुरू झाल्यानंतर आपोआप आपल्या बाउलमध्ये असे गव्हाचं पीठ जे आहे ते पडतं. मग ती म्हणते की ठीक आहे मीच करते, तुम्ही कोणीच मला मदत करू नका, मी स्वतःचं करते. आफ्टर दॅट वेन द वीट वॉज ग्राउंड इन टू फ्लोअर शी सेड. आता जेव्हा जे गहू होते ते गहू पिठाच्या याच्यामध्ये रूपांतरित केले गेले तेव्हा ती म्हणते हू विल बेक द ब्रेड. म्हणजे पिठाचा पाव बनवायला मला कोण मदत करेल. सगळेच नाही म्हणतात. अशा रीतीने बेक केलं जातं. पाव जो असतो तर अशा रीतीने एका भांड्यामध्ये ठेवून त्याला बेकिंग करण्यासाठी ठेवलं जातं. मग त्यावेळेस डक काय म्हणतो, मला तर हे जमत नाही बाबा, मी तर कधी केलं नाही आहे, मला तर येत नाही म्हणून मी तर नाही करणार. कॅटसुद्धा म्हणते मी तर हे पहिल्यांदाच बघते आहे की एखादं पीठ आहे ते पीठ बेक करायला ठेवावं लागतं, मला तर त्याचं काहीच माहिती नाही आहे. त्याच्यानंतर डॉग म्हणतो अय्या हे असं असतं का, मला तर ह्याच्याबद्दल काही माहितीच नव्हतं, हे असं बेक करावं लागतं का, तर मी नाही करणार बाबा.
सगळ्यांनी तिला पुन्हा नकार दिला. व्हेरी वेल देन शी सेड द लिटल रेड हेन. मग आता ती म्हणते की ठीक आहे, काहीच करू नका तुम्ही, आय विल, मी स्वतः करते. अँड देन शी बेक अ लवली लोफ ऑफ ब्रेड. आता बघा इथे सुद्धा मी दाखवले तुम्हाला चित्र. त्या चित्रामध्ये बघा आधी अशा प्रकारे बेक करण्यासाठी ठेवलं जातं, मग त्याचे असे पाव तयार होतात आणि पाव तिने सुद्धा तयार केले होते. आणि ते केल्यानंतर हा जो पावाचा बंच आहे तो हा असा पावाचा जो बंद आहे तो तिने तयार केला. आणि सगळी मेहनत तिने स्वतःच केली. आणि ही सगळी मेहनत करून तिने स्वतःचं बनवलं. ते करून थंड करायला ठेवलं आणि नंतर विचारलं. हे सगळं झाल्यानंतर ते थंड करावं लागतं. आणि ते थंड केल्यानंतर मग तिने विचारलं. देन शी सेड हू विल ईट द ब्रेड. आता हे ब्रेड कोण खाणार. मग तेव्हा सगळे काय म्हणे बघा. डक सेड द डक, ओ आय विल. अँड देन said the cat, oh I will. And then after that the dog said, oh I will. Oh no, you won't, said the little red hen, I will. अच्छा हे तुम्हाला पाहिजे का, पण आता मी तुम्हाला देणार नाही आहे, आता तेही मीच करणार आहे. And she called her chicks and they all ate up the lovely loaf of bread. आता मग तिने काय केलं, तिने सगळ्यांना विचारल्यानंतर डकने सुद्धा होकार दिला, कॅटने होकार दिला आणि डॉगने सुद्धा होकार दिला. पण तिने त्यांना नाही सांगितलं की नाही, तुम्ही मला जेव्हा मला वीट सापडलं, म्हणजे ग्रेन्स ऑफ वीट सापडलं, त्याच्यानंतर मी तुम्हाला पेरणी करण्यासाठी बोलवलं, पेरणी करण्याचं विचारलं, तेव्हा तुम्ही कोणीच होकार दिला नाही, तेव्हा सगळे नाही बोलले. त्याच्यानंतर मी तुम्हाला त्याच्या कटिंग करण्यासाठी बोलवलं, कटिंग करण्यासाठी सुद्धा तुम्ही कोणी आले नाही, मळणीसाठी सुद्धा कोणी आलं नाही. त्याला ग्राइंड करायचं होतं, गहू दळायला कोणी मदत कराल का, त्यावर सुद्धा तुम्ही सगळ्यांनी नकार दिला. मी जेव्हा तुम्हाला सांगितलं की पिठाचा पाव बनवायला मला मदत कराल का, त्यावेळेससुद्धा तुम्ही मला नाही सांगितलं. आणि आता जेव्हा मी तुम्हाला विचारते आहे की कोणी खायला मदत करेल का, कोणी खाल का, कोणाला पाहिजे आहे का, कोणाला खायचं आहे का, मग तेव्हा तुम्ही सगळेजण होकार देत आहेत. पण आता मी हे तुम्हाला कोणालाही देणार नाही आहे, हे मी एकटीच खाणार आहे आणि माझ्या पिल्लांना देणार आहे. देन शी कॉल्ड हर चिक्स. मग ती सगळ्या तिच्या पिल्लांना बोलवते आणि पिल्लांसोबत ते खाते. तर अशा प्रकारे आज आपण एकदम छान अशी एक स्टोरी बघितली आहे, द लिटल रेड हॅन. सगळ्यांना कळलीच असेल अशी अपेक्षा करते आणि हे संपवते. थँक्यू.